दुष्काळाबाबत सध्या मंत्र्यांमध्ये अनास्था पाहायला मिळते आहे। दौऱ्यासाठी सगळे मंत्री जे आहेत ते आपल्या सोयीनुसार दाखल होत आहेत। अद्याप एकही मंत्री दुष्काळी तालुक्यात पोहोचलेला नाहीये। संध्याकाळच्या बैठकीला किती मंत्री उपस्थित राहतील याबाबत प्रश्नचिन्ह त्यामुळे उपस्थित होत आहे। दुष्काळाबाबत मंत्र्यांमध्ये अनास्था पाहायला मिळते आहे। दौऱ्यासाठी मंत्री जे आहेत ते सोयीनुसार दाखल होताना पाहायला मिळत आहेत। अद्याप एकही मंत्री दुष्काळी तालुक्यामध्ये पोहोचलेला नाहीये। राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ आज दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे सध्या आपल्यासोबत आहेत। माधव, काय सांगशील? आपापल्या सोयीनुसार सगळे मंत्री जे आहेत ते दाखल होत आहेत। अद्याप एकही मंत्री दुष्काळी तालुक्यामध्ये पोहोचलेला नाहीये। राजकमल, येत्या अधिवेशनाच्या तोंडावर दुष्काळाच्या संदर्भात विरोधक आक्रमक होऊ नये आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोक दुष्काळाच्या या वेगवेगळ्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरू नये यासाठीच हा दौरा केला गेला जातोय असं मत आता शेतकरी व्यक्त करतायत आणि त्याची प्रचिती आता हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये अख्खं मंत्रिमंडळ म्हणजेच 29 मंत्री त्या तालुक्याच्या ठिकाणी येणार होते, पण अद्यापपर्यंत एकही मंत्री या 3ही जिल्ह्यातील तालुक्यामध्ये अद्यापर्यंत पोहोचलेला नाही। सध्या माहिती घेतल्याप्रमाणे आपल्याला मिळालेली आहे की विनोद तावडे उस्मानाबादच्या गेस्ट हाऊसमध्ये काही शासकीय कर्मचाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत आणि त्यानंतर त्यांचा दौरा सुरू होईल। ते वगळता या 3ही जिल्ह्यामध्ये अजून कोणताही मंत्री तालुक्याच्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती पाहायला आलेला नाही। विशेषतः मी ज्या तालुक्यामध्ये उभा आहे सध्या आहे तो आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुका। या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचा 8:30 वाजल्यापासून दौरा होता, पण आता 10 वाजले तरी त्यांचा दौरा सुरू झालेला नाही। माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की रामदास कदम हे साधारणतः 4 वाजता या ठिकाणी येणार आहेत। याचा अर्थ एक मंत्र्याची माहिती घेतल्यानंतर धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत, कारण जसं जमेल तसं त्यांचे दौरे ज्या पद्धतीने आहेत तशा पद्धतीने नियोजित केलेले आहेत आणि मग ते मंत्री त्या तालुक्याच्या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत, त्या दुष्काळी स्थितीचा आढावा घेणार आहेत। अशामध्ये खरंच या मंत्र्यांना दुष्काळाबाबत आस्था आहे का असा प्रश्न आता शेतकरी विचारतायत। बघूयात की साधारणतः 2 तासामध्ये साधारणतः 1 वाजेपर्यंत हे सगळे मंत्री त्या तालुक्याच्या ठिकाणी दाखल होतील अशी अपेक्षा आहे। तशी अपेक्षा इथले शेतकरी व्यक्त करतायत। जर मंत्री 1 वाजता दाखल झाले तर साधारणतः 2 तासामध्ये हा सगळा दुष्काळाचा दौरा, तालुक्याची स्थिती त्यांना कळणार कशी असाही प्रश्न निर्माण झालेला आहे। विशेषतः हे मंत्री ज्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी दुष्काळाचा आढावा घेतील, शेतकऱ्याशी संवाद साधतील, पाण्याची परिस्थिती, चाऱ्याची परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर 6 वाजता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये किती मंत्री उपस्थित राहतील यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। एकूणच काय की हा दौरा मोठा गाजावाजाने सगळ्यांच्या समोर सांगितलेला होता। अख्खं मंत्रिमंडळातील 29 मंत्री मराठवाड्यात दाखल होणार असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात आतापर्यंत या क्षणाला 10 वाजेपर्यंत एकही मंत्री या एकेका तालुक्याला, ज्या तालुक्यात त्यांची नेमणूक करण्यात आली किंवा जो तालुका त्यांना पाहायचा आहे त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत। राजकमल, नक्कीच शेतकरी जे आहेत ते सगळ्या परिस्थितीमुळे हतबल तर निश्चितच आहेत, मात्र मंत्र्यांकडून मिळणाऱ्या या वागणुकीमुळे, आणि तू आत्ताच मगाशी उल्लेख केलास की औसा तालुक्यामध्ये शिवसेनेचे जे मंत्री आहेत ते 8:30 वाजता सकाळी येणं अपेक्षित होतं, मात्र ते अजूनही आलेले नाही आहेत। औस्यामधल्या गावकऱ्यांना या संपूर्ण परिस्थितीविषयी नेमकं काय वाटतंय? राजकमल, संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ आहे। लातूर शहरामध्ये साधारणतः 1 महिन्याला पाणी मिळत नाही, सगळी भिस्त टँकरवर आहे। शहरातली ही स्थिती आहे, तर ग्रामीण भागामध्ये शिवारात जाऊन 2-2, 3-3 किलोमीटर जाऊन कुठल्या तरी एक धोकादायक विहिरीतून पाणी आणावं लागतं, ही स्थिती आहे। जनावरांना चारा नाही। इतकंच काय की शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे। अशा स्थितीमध्ये किमान मंत्री आल्यानंतर आपले प्रश्न ऐकले जातील, आपल्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कोणीतरी पाऊल टाकेल अशी एक अपेक्षा, आशा इथल्या शेतकऱ्यांना आहे। पण जो नियोजित दौरा आहे तो नियोजित दौराच या सगळ्या मंत्र्यांनी कुठेतरी पुढे ढकलल्याचं दिसतं आहे। शेतकरी वाट बघतायत, पण त्या शेतकऱ्यांच्या समोर हे मंत्री काही येत नाहीत। आता मंत्री जरी आले तर तासभरामध्ये या दुष्काळाची दाहकता त्यांना कळेल का? या दुष्काळाची भीषणता, गेल्या 3 वर्षांपासून इथला दुष्काळ आहे आणि दुष्काळाची परिणामकारकता अतिशय खोलवर गेलेली आहे, ती लक्षात येईल का असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे।
त्यामुळं खरं तर मंत्र्यांनी हे दौरे घोषित केले, पण हे दौरे घोषित करत असताना त्या दुष्काळाबाबत आस्था असणं गरजेचं होतं, पण तसं दिसत नाही. आता बघूयात की या पळापळीच्या दौऱ्यामध्ये मंत्र्यांच्या भेटीनंतर संध्याकाळची जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगमध्ये, त्या बैठकीमध्ये ठोस पाऊल म्हणून या दुष्काळाची जी जनता आहे तिला कुठंतरी दिलासा देणारं चित्र निर्माण करणं किंवा त्यांना तातडीची मदत करणं होईल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पण आताची ही सध्याची स्थिती आहे, या मंत्र्यांना खरं तर दुष्काळाबाबत आस्था नाही. राजकमल. नक्कीच दुष्काळाबाबत कुठल्याही मंत्र्यांना आस्था नाहीये हे तर आता उघड होतच आहे. मात्र इथल्या गावकऱ्यांची या क्षणी या परिस्थितीमध्ये नेमकी काय अपेक्षा आहे, सरकारनं काय केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना सध्या जो त्रास होतोय तो कमी होईल, स्वतः कसं जगायचं आणि आपल्या जनावरांना कसं जगवायचं, हा जो प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे आत्ता या क्षणी नेमकं सरकारने काय करणं अपेक्षित आहे असं या सगळ्या शेतकऱ्यांना वाटतंय. राजकमल, मी बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तिन्ही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, तो दौरा केला, ती दुष्काळाची दाहकता त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेतले. या 3 जिल्ह्यामध्ये गेल्या 3 वर्षांपासून सततचा दुष्काळ आहे, त्यामुळं प्रचंड नापिकी आहे. यंदा तर खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम गेल्यामुळं त्या शेतकऱ्यांजवळ पैसा सुद्धा नाही, त्यामुळं तातडीची आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. केंद्राच्या पथकांनी इथं दौरा केल्यानंतर जी मदत मिळाली ती मदत अतिशय तुटपुंजी आहे. त्या मदतीमधून पोटाला जे काही अन्न मिळतं ते सुद्धा खरेदी करणं अशक्य आहे. अशा स्थितीमध्ये भरीव मदत करावी. ज्या ज्या गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही त्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. आजचा विचार नाही तर येणाऱ्या एप्रिल मे मध्ये ही भीषणता, ही दाहकता अधिक वाढणार असल्यामुळे त्याचा विचार करावा आणि त्याची तरतूद त्यावेळेस पाणी कसं मिळेल याची एक जबाबदारी सरकारने घ्यावी. शिवाय जनावरांना आता चारा आहे असं सरकारला वाटतंय, पण तो चारा कुठं आहे ते सरकारने बघावं, त्याची खरीच निश्चिती करावी आणि त्यानंतर मे मध्ये जून पर्यंत जो जनावरांना चारा लागणार आहे त्या चाऱ्याची तरतूद करावी. इथल्या शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अपेक्षा नाहीत, फक्त त्यांना एवढीच अपेक्षा आहे की या दुष्काळाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना ताकद निर्माण व्हावी, यासाठी पाणी, चारा आणि थोडीफार आर्थिक मदत द्यावी जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल. त्यामुळं आता ह्या 3 प्रमुख गोष्टींबरोबरच अनेक समस्या पुढे आलेल्या आहेत. लहान जी मुलं आहेत, मुली आहेत, लग्नाला आलेले आहेत, त्यांची लग्न होत नाहीत. मुलांची शिक्षण जी आहेत ती तशीच ठप्प झालेली आहेत. पुढच्या वर्षी शिक्षणाला जाईल की नाही, त्याची फीस भरता येईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळं प्रभावीपणे ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, ज्या योजना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी आणि ती जर झाली तर आम्हाला कुठंतरी दिलासा मिळेल असंही इथल्या शेतकऱ्यांना वाटतंय. तेच आज या शेतकऱ्यांच्या त्याच अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीने शेतकरी आपलं मत व्यक्त करतायत. राजकमल. नक्कीच माधव, धन्यवाद तुर्तास तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर शेतकऱ्यांच्या इतक्या माफक अपेक्षा आहेत, मात्र या अपेक्षा ऐकून घेण्यासाठी आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी मंत्री जे आहेत तेच अद्याप पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या बाबत मंत्र्यांमध्ये किती अनास्था आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघतोय प्रत्येक मंत्र्याने आज खरं तर सकाळी आपापल्या नियोजित तालुक्यामध्ये पोहोचणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप एकही मंत्री दुष्काळी तालुक्यामध्ये पोहोचलेला नाहीये. शेतकरी जे आहेत ते वाट पाहत आहेत, कधी एकदा मंत्री दाखल होत आहेत दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आणि कधी एकदा आपण त्यांना आपल्या सगळ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या सांगतोय. त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सरकार निर्णय घेईल किंवा नाही हा मुळातच वेगळा प्रश्न आहे, किंवा तो सरकारी पातळीवरचा निर्णय असेल. मात्र शेतकऱ्यांच्या काही माफक अपेक्षा आहेत आणि त्याच अपेक्षा मंत्र्यांच्या कानावर घालण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत, आतुर आहेत. मात्र दौऱ्यासाठी एकही मंत्री अद्यापही दाखल झालेला नाहीये. सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे दुष्काळाबाबत मंत्र्यांमध्ये कशा प्रकारे अनास्था आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. आपापल्या सोयीनुसार मंत्री जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दुष्काळाबाबत मंत्र्यांमध्ये अनास्था आहे. दौऱ्यासाठी मंत्री सोयीनुसार दाखल होत आहेत. अद्याप एकही मंत्री दुष्काळी तालुक्यामध्ये पोहोचलेला नाहीये. संध्याकाळच्या बैठकीला त्यामुळे किती मंत्री उपस्थित राहतील, आणि आजची संध्याकाळची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर याच बैठकीमध्ये ठरणार आहे की या भागाला नेमकी आपण काय मदत करू शकतो आणि किती मदत करू शकतो. त्यामुळे या बैठकीच्याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मात्र संध्याकाळच्या या बैठकीला किती मंत्री उपस्थित राहतील याबद्दलच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. राज्याचं अख्ख्या मंत्रिमंडळाच्या दुष्काळी जिल्ह्यांच्या दौऱ्याला
आज खरं तर सुरुवात होणं अपेक्षित होतं सकाळी, मात्र अद्याप एकही मंत्री पोहोचलेला नाहीये. 29 मंत्र्यांचा मराठवाड्यातल्या लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा आजपासून सुरू होतोय. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या 5 दिवस आधी दौरा करून सरकार शेतकऱ्यांच्यासाठी नक्की काय करणार आहे याकडे दुष्काळग्रस्तांचं लक्ष लागलेलं आहे.